मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचा हा जो आपण म्हणजे पूल बघतो आहे आणि या पुलाचा जो पिलर आहे मित्रांनो, हा 16 फूट असा आपल्याला रुंद असलेला दिसतो आणि साधारणतः 7 ते 8 फूट हा रुंद पण आहे आणि अशी इथे मोठे चार पिलर असलेले दिसतात। आणि आता या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपण बघू शकतो की आता वरचं जे गडाराचं काम आहे मित्रांनो आणि स्लॅबचं जे काम आहे ते पूर्ण झालेलं दिसतं। आणि हा जो पूल आहे हा आपल्या काठी गावाचा जो सेकंड पूल आपण याला म्हणूया, तिथेही काठी गावाला जे एंट्री होते तर तिथेही पूल आहे। म्हणजे काठी या परिसरामध्ये जे एक आपला धावंडा नदीवरचा पूल हा सेकंड पूल आणि तिथून जो आपला डांबरी रस्ता आहे तो पूल आणि मग रामनगर काठी एक तो पूल, म्हणजे या साधारणतः आपल्याला पूर्ण 1.5 किलोमीटरच्या परिसरामध्ये 5 पूल असलेले दिसतात। आणि इथून मग सर्वात मोठा जो पूल आहे आपला तर तो धावंडा नदीवरचा आहे। आणि हा नाला जरी असला तरी आपण बघू शकतो हा नाला आणि या नाल्याच्या साईडचं मित्रांनो जे आता आपण बघू शकतो की जे पॅचेस या ठिकाणी भरण्याचं काम जे होतं आहे तर या ठिकाणी मुरुम किती भरावा लागतो आहे। आणि हा जो पूर्ण पूल असेल तर हा साधारणतः 40 ते 45 मीटर एवढा आपल्याला याची लांबी असलेली दिसते। आणि पुलाचं कन्स्ट्रक्शन चालू असताना म्हणजे या भविष्यामध्ये कुठेही डिस्टर्ब होऊ नये आणि आपण सध्या पाहतो की याची भरती जी आहे तर भरती आता या ठिकाणी जी आपल्याला 40% पूर्ण होताना दिसते। आणि ही आपण बघू शकता माझी हाईट 6 फूट आहे आणि या माझ्या हाईटपेक्षा ही भरलेली भरती मित्रांनो आपल्याला जास्त असलेली दिसते। म्हणजे 25 फूटपर्यंत म्हणजे तिथपर्यंत मित्रांनो याची लेवल येणार आहे। आणि आता इथं जे पुलाचं काम आपल्याला फायनल होताना दिसते म्हणजे तिथपर्यंत ही भरती आल्यानंतर या पुलाचं काम होतंय। मग लोकांना वाटतं की बा एवढं सगळं काम हे लेट का होत आहे, तर याच्या मागची कारणंही तशीच आहेत मित्रांनो। म्हणजे 2.5 किलोमीटरमध्ये आपल्याला 5 पुलं असलेली दिसतात आणि त्यापैकी 4 पुलाचं काम तर फायनलाइज झालं आहे आणि आता याचा स्लॅब पडलेला आहे। आणि हे पूर्ण पॅचेस भरल्यानंतर निश्चितपणे याच्यावरती मग आपल्याला स्लीपर आतरायला आणि याचं फायनल अलाइनमेंट होईल। मग नंतर ते फायनल अलाइनमेंटच्या पूर्वीची आपण सिच्युएशन बघतो आहे तर सध्या मित्रांनो ही सिच्युएशन असलेली आपल्याला दिसते। तर येत्या काही दिवसातच या भागामध्ये म्हणजे इथून जर आपण समजा पूर्ण वाईगोडचा जर विचार केला तर तिथे आपली रेल्वे अंडरग्राऊंड जाणार आहे आणि आपला नॅशनल हायवे 161 जो आहे तर तो वरून जाणार आहे। म्हणजे आपल्या नॅशनल हायवेला जो की अकोटपासून औरादपर्यंत कर्नाटकातील जो 161 आहे मित्रांनो तर तो 5 ते 7 किलोमीटरचा आहे। तर त्यालाही कुठेही डिस्टर्ब न होता म्हणजे जनसामान्य वाहतूक, मालवाहतूक जी काही असेल आपलं पब्लिक ट्रान्सपोर्ट, रोड, हायवेज त्याला कुठेही आपल्या रेल्वेने या डिस्टर्ब न करता हा आपला प्रोजेक्ट आपल्याला आता पूर्ण होताना दिसतो आहे। तर या सगळ्या सिच्युएशनमध्ये लोक म्हणतात की हा पूल म्हणजे या रेल्वेच्या कामाला हे दिग्रस परिसरातील काम आहे। आणि जे आपण शिळोणा, उमरखेड त्या भागातले पुलं पाहिले तर ते मित्रांनो एवढे अवाढव्य असे पूल नाही आहेत, तर ते सर्वसाधारण असे पूल आहेत। आणि या सगळ्या आता या दोन्ही बाजूने आपण बघू शकतो सध्या आपल्याला दिग्रस इथनं हाकेच्या अंतरावरती आहे आणि काठी पण इथून म्हणजे दिग्रस आणि काठी यामधल्या सिच्युएशनमध्ये आम्ही या धावंडा नदीच्या परिसरामध्ये आहोत। हे आपल्याला दिग्रसच्या मागील जे आपलं मार्केट वगैरे आहे आणि नवीन झालेली विद्यानिकेतन स्कूल जे आहे तर त्याच्या बिल्डिंग्स आपल्याला या ठिकाणून मित्रांनो दिसत आहे। आणि मग आता इथून जो आपला दुसरा पूल आहे त्याचंही मित्रांनो शूटिंग आपण घेणार आहोत। आजचा ब्लॉग आपल्याला कसा वाटला ते निश्चितपणे कमेंट करून सांगा। आपल्याला आपले ब्लॉग आवडतात का, तर ही आपली दैनंदिन अपडेट मित्रांनो चालूच राहते। तर अशा पद्धतीनं तिथची आता शूटिंग आपण घेऊया। धन्यवाद।